नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। काल आम्ही अशा प्रकारचं हे एक सर्कल काढलं होता आणि मिस्त्रीने बिना कामाचं तिथं कटिंगचं करायला होतं बघा, मार्किंग करून। त्याचा काही फायदा झाला नाही म्हणून हा असा तुकडा जोडला बघा। हे जे मार्किंग केलं ते चुकीचं केलं, मग त्याला हायच कटिंग केलेला तुकडा लावून ते आता वेल्डिंग करून घेतलं बघा। ते तळात बसणार आहे आणि इकडे या नवीन लाईनला फ्लॅंजेस लावून घेतले आणि वेल्डिंग पण मारून घेतले। याच्यावर ग्राइंडर मारायचं आहे बघा। आता बघू शकताय या कंडेन्सरचं चालू आहे काम, बघू शकता। तिकडे कटिंग चालू आहे आणि इकडे माझं वेल्डिंग चालू आहे, असं कामकाज चालू आहे। आता याला इकडून मारले वेल्डिंग, खालच्या साईडनं तर वेल्डिंग मारायचं आहे विरुद्ध साईडनं। आता फिरवून याच्या विरुद्ध साईडनं पण मारून घ्यायचं वेल्डिंग। आणि मित्रांनी इकडे पाहू शकताय बिहारीने बेंड बसवायला घेतला नवीन तयार करून, बघू शकताय बसवायला लागले ती वर बिहारी लोक। आणि इकडे बाहेर त्यांचं वेल्डिंगचं काम पण दुसरं चालू आहे आणि इकडे त्यांनी बसवाय पण घेतलाय बेंड। आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकता इकडे ही प्लेट बसवून वेल्डिंग पण चालू केली आहे बघा। इकडे सिंगल रन मारला आणि त्याच्यावरून इकडे डबल रन चालू आहे बघा, कव्हर रन। आणि अशा प्रकारे जॉब इकडे फ्लॅंजेसचं पण वेल्डिंग मारून घेतली, सगळं एकदम व्यवस्थित असं वेल्डिंग पण मारून झाले। आता याला आतनं अजून बघायचं काय म्हणतात, वेल्डिंग आतनं मार म्हणलं तर मारायचं, नाही तर असं सोडायचं। इकडं फ्लॅंजेस वगैरे ग्राइंडिंग करून झालेत सगळ्या, बघू शकता इकडं। आणि हे जे आहे हे आतनं लावायचं आहे पट्टी, हे अशा प्रकारे आतनं याला आहे अशी रिंग आहे। अशा प्रकारे रिंग लावून नवीन लावायसाठी अशी रिंग काढून घेतली बघा। त्याला पण ग्राइंडिंग मारून घेतली आणि त्याला आतनं रिंग लावायचे आणि त्या रिंगाला पण आतनं वेल्डिंग आहे। तर असं कामकाज चालू आहे। चला तर चालू करतो माझं काम वेल्डिंगचं।